हॅलो, हाय, नमस्कार. आज परत एक मस्त रेसिपी शेअर करते. इतकी छान आहे ना, एकदम तोंडात टाकल्या-टाकल्या विरघळेल अशी एकदम मस्तपैकी आपण आंब्याचे गुलाबजाम करणार आहोत. मऊ, रसरशीत, अगदी असे छान सॉफ्ट असे हे आंब्याचे गुलाबजाम इतके छान बनतात ना, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं असेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपल्या मस्तपैकी एकदम छान आंब्याच्या गुलाबजामला सुरुवात करूया. गुलाबजाम करण्यासाठी सुरुवातीला आधी आपण पाक बनवून घ्यायचा आहे. इथे 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. आधी मी गॅस ऑन केलेला नाही आहे. आधी 1 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 3/4 वाटी आपण पाणी घेणार आहोत. म्हणजे साखर आधी काय करायचं माहिती आहे, पूर्ण भांड्याला अशी व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घ्यायची. कधीही कोणताही गुलाबजामचा पाक बनवताना ही प्रोसेस लक्षात ठेवा की सगळीकडे साखर पसरवून घ्यायची आणि त्याच्यावरती जे पाणी ओतायचं आहे ती साखर थोडी बुडेपर्यंतच म्हणजे करायचं. त्यामुळे 3/4 कपमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. ते आपण असं अलगद ओतून घ्यायचं आहे सगळीकडनं, की जेणेकरून पूर्ण आपली सक्त साखर अशी भिजली गेली पाहिजे. अगदी किंचितचं असं वरती पाणी आलं आहे एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यावरती एवढीच पाणी घ्यायचे, अगदी सेम प्रमाणात कधीही घ्यायचं नाही. आता आपण गॅस ऑन केलेला आहे. आता गॅस ऑन केल्यानंतर आधी साखर सगळी ढवळून घेऊया एकदा आणि छानपैकी एक उकळी काढून घेऊया, म्हणजे आपली साखर पूर्ण विरघळली पाहिजे. आंब्याचा सीझन चालला आहे आणि आंब्याचे गुलाबजाम हे नक्की ट्राय करा आणि कसे बनतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता साखर हळूहळू विरघळायला लागली आहे आणि पाण्याला छानपैकी उकळी यायला लागलेली आहे. आता आपला पाक तयार होण्याची प्रोसेस सुरू होते जेव्हा साखर पूर्ण विरघळेल तेव्हा. आणि आपल्याला काही असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही आहे. गुलाबजामला कधीही असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही. पूर्ण साखर विरघळून घ्यायची. आता चांगली छानपैकी अगदी उकळी आलेली आहे. आता फक्त चेक करायचं आहे आपल्याला की साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे की नाही ते. गॅसला एकदम पाण्याला एकदम उकळी आली होती म्हणून मी गॅस थोडासा अशी फ्लेम कमी केली. आता बघूया, हे बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा चमच्यातनं आपण असा पाक जेव्हा खाली टाकतो, हे बघा, तेव्हा अगदी तो एकाच लाईनमध्ये व्यवस्थित पडतो आहे. त्याला असं थोडासा घट्टपणा येत चालला आहे असं जेव्हा दिसतं, एकदम घट्टपणा नाही, एक थोडासा अगदी लाईटली साखर विरघळल्यानंतर जरासं असं घट्टपणा येतो आहे असं दिसलं की गॅस बंद करायचा. हे बघा, इथे बघू शकता आपल्याला पाहिजे तसं परफेक्ट. कारण का कसं होतं की आपण पाक हा त्याच भांड्यामध्ये ठेवणार आहोत, त्याच्यामुळे गॅस इथे मी बंद केला आता. आणि आता ही हळूहळू शिजण्याची प्रोसेस आहे ती चालूच राहिलेली आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये लगेच की आपला पाक थंड झाला नाही किंवा आपण दुसऱ्या कुठच्या भांड्यामध्ये काढलेला नाही आहे. हळूहळू तो पाक शिजतो आहे, त्याच्यामुळे थोडासा त्याला घट्टपणा येतो. त्याच्यामुळे एकदम घट्ट व्हायच्या आधीच आपण गॅस बंद करायचा. आता इथे मी थोडेसे केशर घेतलेलं आहे, तो आपण पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे की फ्लेवरसाठी आणि कलरसाठी. थोडीशी वेलची पावडर पण टाकून घेतलेली आहे टेस्टसाठी. आता हे सगळं काही व्यवस्थित आपण असं मिक्स करूया आणि पाक आपला साईडला गार करायला ठेवूया. गार करायला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचा नाही आहे, असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून आपण गुलाबजाम जेव्हा फ्राय करू त्यावेळेला लगेच ते आपल्याला पाकात टाकता आले पाहिजेत. त्याने आपण पाक हा आधी तयार करून घ्यायचा आहे. आता इथे 1 चमचा मी तूप घेतलेला आहे. तूप चांगलं गरम करायचं. पाक आपण थंड करायला साईडला ठेवला आहे. आता तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बारीक एकदम रवा घेतलेला आहे 1 वाटी. आणि तो तुपामध्ये मस्तपैकी असं भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून तूप आणि रवा असं भाजल्याचा एक वेगळा वास असा एकदम खमंग येतो. तसाच चांगला खमंग वास येईपर्यंत मस्तपैकी तो रवा आपण भाजून घ्यायचा आहे. आता मी इथे जेवढा आता आपण रवा घेतलेला होता 1 वाटी, त्याच्या अर्धी वाटी आपण आमरस घेतलेला आहे. आमरससुद्धा मी हापूस आंब्याचा अगदी घट्टसर असा आमरस घेतलेला आहे. मी मँगो पल्प वगैरे असं घेतलेला नाही आहे. आपण आंब्याचा घट्ट असा रस काढून घेतलेला आहे, तो सुद्धा हापूस आंब्याचा घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. अर्धी वाटी आपण रस घेतलेला आहे. आता तो आपण रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया.
त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. आणि पुढच्या प्रोसेससाठी आहे ना आपल्याला अर्धा कप म्हणजे असं दूध लागेल आपल्याला पुढे हे करायला. पण ते दूधसुद्धा तुम्हाला सांगून ठेवते आधीच की आपण स्टेप बाय स्टेप ते दूध वापरायचं आहे, एकदम वापरायचं नाही आहे. आपल्याला ते त्याच्यामध्ये रव्यामध्ये मऊपणा आणण्यासाठी आपण हे दूध वापरणार आहोत. त्याच्यामुळे ते दूध किती वापरायचं, कसं वापरायचं ते बघा. की इथे आता जेव्हा गॅसवरतीच आहे त्याच वेळेला मी आता त्या आमरसच्याच वाटीमध्ये पाव कप दूध घेतलेलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये टाकून सगळा आमरस वगैरे जो उरलेला होता तो सगळा टाकून आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. लगेच एकदम सगळं दूध टाकायचं नाही, कारण का आपल्याला आपला गोळा आहे तो सगळा पिठाचा तो नरम करायचा नाही आहे. आता आपण काढून घेतलं एका भांड्यामध्ये सगळं रवा आहे तो. आणि आता मळायला जेव्हा आपण ते चांगलं मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीचं पीठ वगैरे कसं मळतो तशा पद्धतीने आपल्याला आता हे सगळा बॅटर आहे तो मळून घ्यायचा आहे. आणि मळताना आपण अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला अजून दुधाची गरज लागणार आहे का. पण शक्यतो कसं आपल्याला एकदम नरम करायचे नाही आहेत, नाहीतर मग कसं होतं की ते गुलाबजाम आहेत ना असे वेगळेच अगदी असे लगेच फुटू वगैरे शकतात. त्याच्यामुळे जेवढ्याच तेवढं अगदी प्रमाण व्यवस्थित घ्यायचं. तरी मी इथे थोडं परत अजून उरलेलं पाववाटी होतं ते हे करून असं टोटल अर्धा कप दूध हे मी यूज केलेलं आहे. आता पूर्णपणे अगदी छान मस्तपैकी आपल्याला असं एकदम मऊ असं ते आपल्याला सगळं गोळा आहे तो आपण व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. कुठेही गुठळी अशी राहता कामा नये. अशा याने अगदी सॉफ्ट असा पूर्ण डव तयार आपला झाला पाहिजे. अशा याने तो आपण मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला गुलाबजाम जेवढ्या साईजमध्ये करायचे तेवढ्या साईजमध्ये त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता गोळे तयार करताना तुम्ही जेव्हा छोटा छोटा गोळा तयार कराल, तो गोळा तयार केल्यानंतर त्याला कुठेही क्रॅक जात नाही आहे ना. अगदी एकदम छानपैकी व्यवस्थित असा तुमचा गोळा तयार झाला आहे की नाही, हे अशा पद्धतीने कुठेही क्रॅक नाही, काही नाही. म्हणजे तुमचा हा पिठाचा गोळा तो जो आपण मळलेला होता तो परफेक्ट मळला गेलेला आहे. जर कुठे क्रॅक जात असेल तर थोडंसं दूध त्याच्यामध्ये अजून टाका, तो अजून परत एकदा छानपैकी मळा आणि नंतर त्याचे हे असे गुलाबजामचे बॉल्स तयार करायला सुरुवात करा. आधी घाई करू नका. एकीकडे आता तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे. आपले गुलाबजाम सगळे व्यवस्थित असे बांधून झालेले आहेत. आता थोडे थोडे आपण गुलाबजाम तळून घेऊया. आणि गुलाबजाम तळल्यानंतर ते लगेचच आपण तेलातनं काढले की ते पाकात गेले पाहिजेत. असे साईडला ठेवून द्यायचे, एकत्र नंतर पाकात टाकायचे, असं कधीही करायचं नाही. पाक आपला रेडी आहे. आता आपण जसे गुलाबजाम आपले तळले जातील ते तळल्या तळल्या आपण लगेच ते पाकामध्ये टाकायचे आहेत. आता इथे लक्षात ठेवा की गुलाबजामचा जसा एकदम असा ब्राउनिश कलर असतो तेवढे अगदी करेपर्यंत हे गुलाबजाम तळायचे नाहीत, कारण का हे रव्याचे गुलाबजाम आहेत, ते जास्त तळायला लागत नाहीत. थोडंसं त्याचं वरचं कवर थोडंसं ब्राऊन झालं थोडंसं की लगेच ते काढायचे आणि पाकात टाकायचे, म्हणजे पाक छानपैकी त्याच्यामध्ये मुरला जातो. अगदी एकदम जसे बाकीचे आपले गुलाबजाम असतात तेवढ्या गुलाबजामचा कलर येईपर्यंत त्याला तळत बसला तर त्याला खूप कडकपणा येतो, रव्याला खूप कडकपणा येतो आणि पाकामध्ये मुरायला तो जास्त टाईम घेतो. मुरतो चांगला पाक, म्हणजे गुलाबजाम नरम होतो, पण तो मुरण्यासाठी इथे जर आपण अगदी अर्धा एक तासामध्ये आपले गुलाबजाम पाकात तळले लगेच होतील तर तसं त्याच्यामध्ये होणार नाही. तिथे अगदी 2-3 तास जातील की त्याच्यामध्ये पाक आतमध्ये शिरण्यासाठी. त्याच्यामध्ये हे बघा थोडासा असा ब्राऊन कलर आला ना की लगेच ते गुलाबजाम पाकामध्ये टाकून घ्यायचे, कारण का हे आपले रव्याचे गुलाबजाम आहेत. असेच आपण बाकीचे पण सगळे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. जास्त काळपट करेपर्यंत तेवढे ठेवायचे नाहीत. आणि अशा पद्धतीने एकदम सुपर टेस्टी असे आपण आपले आंब्याचे गुलाबजाम हे तयार केलेले आहेत. इतके छान, इतके सॉफ्ट, अगदी एकदम म्हणजे तोंडात टाकल्या विरघळतील असे हे आंब्याचे गुलाबजाम कसे वाटले ना. रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा अशी ट्राय करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा आंब्याचा गुलाबजाम कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू.